हॅलो मनीषा, कशी आहेस? तू तर फोनसुद्धा करत नाहीस. ठीक तर आहेस ना बाळा? आई, मी ठीक आहे, असे मनीषा रडवेल्या आवाजात म्हणाली. तेव्हा आई म्हणाली, काय झाले? काही नाही आई. अगं मनीषा, तुला बरे वाटत नसेल तर तू काही दिवस इकडे ये. मी तुझ्या बाबांना पाठवते तुला घेऊन जायला. मनीषा म्हणाली, आई, मी येईन ग. पण तू आणि बाबांनी मला जे संस्कार दिले आहेत त्यामुळे मी सर्व. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अचानक तिची सासू आली आणि तिने मनीषाच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि ती मनीषाच्या आईला तोंडाला येईल ते बोलायला लागली. मनीषाच्या आई काही बोलणार तेवढ्यात तिने पटकन फोन कट करून टाकला. मनीषाकडे रागाने पाहून म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली घरी फोन करण्याची? मी तुला बजावले होते ना माहेरी अजिबात फोन करायचं नाही म्हणून. मग का केलास फोन? तू माझे काही ऐकत नाहीस. आता तुला याची शिक्षा संध्याकाळी मिळेल. जा आता जाऊन तुझे काम कर. मग काय? मनीषाचे डोळे पाण्याने भरले आणि ती जाऊन तिचे काम करायला लागली. ती मनातून घाबरत होती की आता कोणास ठाऊक संध्याकाळी कोणते वादळ येणार आहे. इकडे मनीषाच्या आईने विमलताईंनी तिच्या सासूचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांना मुलीची खूप काळजी वाटायला लागली आणि त्यांना असे काळजीत बसलेले पाहून त्यांचे पती किशनराव म्हणाले, काय झाले विमल, तू अशी का काळजीत दिसतेस? आता कोणाचा फोन आला होता आणि काय बोलणे झाले? किशनरावांनी एकाच वेळेस असे अनेक प्रश्न विचारले तेव्हा विमलताईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि त्या म्हणाल्या, आपल्या मनीषाचा फोन होता. माझे लेकरू पूर्ण बोललेसुद्धा नाही की तिच्या सासूने हातातून फोन घेतला आणि मलासुद्धा त्या खूप काही बोलल्या. तुम्ही एकदा मनीषाच्या सासरी जाऊन तिला भेटून या. मला खूप भीती वाटते. कोणास ठाऊक माझी मुलगी ठीक आहे की नाही. ती आता फोनवर सुद्धा रडत होती. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून किशनरावसुद्धा काळजीत पडले आणि ते रागाने म्हणाले, मी तुला किती वेळा सांगितले होते की ते स्थळ आपल्याला नको म्हणून, पण तेव्हा तू माझे काही ऐकले नाही आणि आता पाहतेस ना त्याचा परिणाम आपल्या मुलीला भोगावा लागत आहे. यावर विमलताई म्हणाल्या, आता तुम्ही मला हे बोलून दाखवणार आहात की आपल्या मुलीकडे जाऊन तिला काय झाले हे पाहणार आहात? तेव्हा किशनरावांनी विमलताईंकडे रागाने पाहिले आणि मुलीच्या सासरी जाण्याची तयारी करायला लागले. काही वेळाने किशनराव घरातून निघाले, पण विमलताई काळजीमध्ये बसल्या होत्या. त्यांना मागचे सर्व काही आठवायला लागले. जेव्हा त्यांनी मनीषासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती, 2-3 स्थळ पाहिल्यानंतर एके दिवशी विमलताईंच्या मोठ्या मुलीचे सासरे आले आणि म्हणाले, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तेव्हा किशनराव म्हणाले, कोणती आनंदाची बातमी? तेव्हा त्यांनी सांगितले की आपल्या मनीषासाठी एक स्थळ आले आहे. ते त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत. एकुलता एक मुलगा आहे, शेती, घर सर्व काही आहे. खूप श्रीमंत लोक आहेत. मुलाचे आजोबा खूप आजारी आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे आणि मुलाकडची मंडळी श्रीमंत असल्यामुळे त्यांना मुलीकडून कोणतीही अपेक्षा नाही. आपल्या व्याह्यांचे बोलणे ऐकून किशनराव म्हणाले, ठीक आहे, आम्ही पाहू. कारण त्यांना आपल्या व्याह्याने स्थळ आणले म्हणून लगेच मुलाला न पाहता कोणताही शब्द द्यायचा नव्हता. किशनरावांची इच्छा होती की मुलगा गरीब असला तरी चालेल, पण तो शिकलेला आणि निर्व्यसनी असावा. पण जेव्हा विमलताईंना व्याह्यांनी आणलेल्या स्थळाबद्दल समजले तेव्हा त्या म्हणाल्या, अहो, मी काय म्हणते, आपण हे स्थळ हातचे जाऊ देऊ नये असे मला वाटते. एवढी शेतजमीन, घर, शिवाय मुलगा एकुलता एक आहे. 2 बहिणी आहेत, त्यांचे लग्न होईल. मग काय, आपली मुलगीच नंतर राज्य करेल. तसेही आपली मोठी मुलगीसुद्धा तिच्या सासरी आनंदी आहे. तशीच आपली मनूसुद्धा खुश राहील. आपण एकदा पाहून घ्यायला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा किशनराव म्हणाले, अगं, आपली रेणू तर शहरामध्ये राहते, खेडेगावामध्ये राहत नाही आणि मनूसुद्धा शहरामध्ये वाढलेली आहे. कोणास ठाऊक ती खेडेगावामध्ये ॲडजस्ट करू शकेल की नाही. पण विमलताई सतत बोलल्यामुळे किशनराव तयार झाले. मुलाकडची मंडळी मनीषाला पाहण्यासाठी आली. त्यांना मनीषा पाहता क्षणी आवडली. किशनराव आणि विमलताई यांनी मुलाला पाहिले. मुलगासुद्धा चांगला शिकलेला होता आणि त्याचे घरसुद्धा खूप चांगले होते. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले होते आणि दुसरी शिकत होती. मुलगा आणि त्याचे घर
कुटुंब पाहून किशनरावांना सुद्धा हे स्थळ आवडले. पण त्या लोकांना लग्न खूप लवकर करायचे होते. त्यांचे म्हणणे होते की मुलाचे आजोबा खूप आजारी आहेत आणि अमोल त्यांचा एकुलता एक नातू आहे. त्यामुळे त्यांना आपल्या नातवाचे लग्न पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना शक्य तितक्या लग्न लवकर उरकायचे होते. पण किशनराव म्हणाले ते आपल्या मुलीचे लग्न इतक्यात करू शकत नाहीत, कारण मुलीचे लग्न आहे म्हटल्यावर त्यांनासुद्धा थोडीफार तयारी करावी लागणार होती. तेव्हा अमोलचे बाबा म्हणाले, आमच्या घरामध्ये कशाचीच कमी नाही, त्यामुळे आमची काहीही मागणी नाही. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या आणि लवकरात लवकर हे लग्न पार पडू द्यात. पण मुलाकडचे लोक एवढी घाई का करत आहेत हे काही किशनरावांना पटत नव्हते. ते एक वेळ त्यांच्या पत्नीलाही म्हणाले, त्या लोकांना एवढी घाई आहे तर आपण त्यांना दुसरे स्थळ बघा असे कळवून टाकू. पण विमलताई म्हणाल्या, अहो असे का बोलत आहात? पुन्हा आपल्या मनूला एवढे श्रीमंत स्थळ येईल का? ह्या मुलामध्ये नावे ठेवण्यासारखे काहीही नाही. आणि जर त्यांच्या घरामध्ये मुलाचे आजोबा आजारी आहेत, त्यांना एकुलत्या एका नातवाचे लग्न त्यांच्या डोळ्यात देखत व्हावे अशी इच्छा आहे, म्हणूनच तर ते घाई करत आहेत ना. कितीतरी लोक घरातील वृद्ध माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर लग्न करतात. यामध्ये टेन्शन घेण्यासारखे काय आहे? पण किशनराव म्हणाले, ठीक आहे, पण अगं विमल, ते जरी म्हणाले आम्हाला मुलगी आणि नारळ द्या, म्हणून काय आपण आपल्या मुलीला असेच रिकाम्या हाताने सासरी नाही ना पाठवू शकत. तेव्हा विमलताई म्हणाल्या, तुम्ही का टेन्शन घेत आहात? मी 2 ठिकाणी भिशी लावली आहे. मी सांगेन मला मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजेत, त्यामुळे घेईन मी भिशीचे पैसे आणि तुमच्याकडचे काही पैसे आहेत तर होऊन जाईल लग्न, तुम्ही काही काळजी करू नका. आणि अशा प्रकारे मनीषाचे अमोलसोबत लग्न जुळले आणि खूप मुश्किलीने 1 महिन्यानंतर लग्नाची तारीख काढली. आणि जेवढे काही किशनराव आणि विमलताईंकडून शक्य झाले त्यांनी आपल्या मुलीला लग्नामध्ये दिले आणि मनीषा लग्न करून सासरी गेली. 1-2 महिने सर्व काही व्यवस्थित होते, पण हळूहळू त्या लोकांचे खरे रूप मनीषासमोर यायला लागले. आता तिला ठाऊक झाले की तिचा नवरा अमोल काही काम करत नाही, तर दिवसभर फक्त उडाणटप्पू मित्रांसोबत नशापाणी करत फिरत असतो. त्याच्या अशा वागण्यामुळे त्याचे कुठेही दुसरीकडे लग्न जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी आजोबा आजारी आहेत असे खोटे सांगून हे लग्न लवकरात लवकर करायला सांगितले. जेव्हा ही गोष्ट मनीषाला ठाऊक झाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. पण तिने विचार केला, आता तिला शेवटपर्यंत नवऱ्यासोबतच राहायचे आहे, त्यामुळे तिने ठरवले की अमोलला समजवायचे. तिने समजावल्यानंतर तो तिचे ऐकेल आणि कुठेतरी नोकरी करेल किंवा स्वतः घरची शेती सांभाळेल. आणि म्हणून तिने कोणतीही गोष्ट आपल्या आईबाबांना सांगितली नाही. पण हीच तिची सर्वात मोठी चूक होती. अमोलचे वडील अरुणराव त्यांच्या कामानिमित्त शहरात जायचे, पण जेव्हा ते घरी असायचे तेव्हा घरातील वातावरण व्यवस्थित असायचे. पण ते जेव्हा घराबाहेर जायचे तेव्हा मनीषाच्या सासूने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तिने, आता तुझा नवरा बिनकामाचा आहे, तू फुकटात एवढ्या मोठ्या घरात पडली, तुझ्या माहेरच्यांनी तुला हुंड्यात दिलेल्या वस्तू भंगारात विकायच्या लायकीच्या सुद्धा नाहीत, असे बोलून तिला सतत टॉर्चर करायला लागली. काही दिवसांनी सासूने घरामध्ये जेवढे नौकर होते त्यांना कामावरून काढून टाकले. सासू मनीषाला म्हणाली, घरात लग्न कार्य होते म्हणून घर काम करण्यासाठी नौकर ठेवले होते, आता त्यांची काय गरज आहे? अमोलच्या लग्नाआधी तर मीच सर्व कामे पाहत होते, पण आता घरकाम करण्याची सगळी जबाबदारी तुझी आहे. आणि तसेही तुझा नवरा फुकटे आहे आणि तूही 4 टाईम बसून खाणार, हे कसे चालेल? त्यामुळे गुपचूप घरातील सर्व कामे करायची. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या घराची साफसफाई, स्वयंपाक अशी सर्व कामे मनीषा एकटीच करत होती. संध्याकाळी जेव्हा अमोल घरी यायचा तेव्हा तिने 1-2दा त्याला, तुम्हीही काहीतरी कामे करत जा, तुमच्या आई तुम्हाला पाठीमागे खूप नावे ठेवतात आणि तेव्हा मला खूप वाईट वाटते असे म्हणाली. तेव्हा अमोल तिला म्हणाला, उगाच माझ्या आईला बदनाम करू नकोस. तुझ्याशी लग्न झाल्यापासून नाही तर मी बरीच वर्षे असाच घरी राहतो, तेव्हा मला आई कधीच काही बोलली नाही, तर मग आज का बोलेल? शेवटचे सांगतोय,
माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात भांडणे लावायचा प्रयत्न करू नको. तुला भरपेट जेवण मिळते ना, मग मला उपदेशाचे डोस पाजू नकोस. गुपचूप आई सांगेल तशी वाग. आली मोठी मला अक्कल शिकवायला, असे बोलून तो तिच्याकडे पाठ करून झोपला. एकदा मनीषा सासूला म्हणाली, आई, माझ्या खोलीतील लाईट खराब झाली आहे. LED बल्ब आणायला सांगा. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू ऑर्डर अशी सोडतेस की जसे काही तुझा नवरा कमावतो आणि तुझ्या बापाने ढीगभर तुला हुंडा दिला आहे. हे बघ, माझ्याकडे काही पैसे वगैरे नाहीत. तुझ्या नवऱ्याला सांग बल्ब आणायला, किंवा तुझ्या आईबापाला फोन करून सांग बल्ब आणून द्या म्हणून. सासूचे ऐकून मनीषा गप्प बसली. त्यानंतर तिने अमोलला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, हे बघ, मी नोकरी शोधतोय. एकदा का मला नोकरी लागली की तेव्हा मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेन. मनीषा म्हणाली, पण तोपर्यंत आपण अंधारातच बसायचे का? तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी काहीतरी करतो. तेव्हा अमोलने एक छोटासा बल्ब आणून त्या खोलीमध्ये लावला, पण त्याने एवढा प्रकाश काही पडत नव्हता. तेव्हा मनीषाच्या डोक्यात विचार आला. ती म्हणाली, जर हे एवढे मोठे श्रीमंत आहेत तर मग त्यांच्याकडे एक साधा LED बल्ब घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत का? तिला आता समजले होते की या सर्वांनी तिची फसवणूक केली आहे. पण तरीही तिने याबद्दल आईबाबांना काहीही सांगितले नाही. तिला वाटायचे की उगाच माझ्यामुळे आईबाबांना टेन्शन येईल आणि याच कारणामुळे ती गप्प बसायची. आता घरामध्ये कोणतीही वस्तू बिघडली किंवा किराणा सामान संपले आणि तिने सासूला सांगितले, तेव्हा तिची सासू म्हणायची, एकतर तुझ्या नवऱ्याला सांग किंवा तुझ्या आईबापाकडून मागवून घे. माझ्याकडे पैसे नाहीत. उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या खोलीमध्ये AC होता, पण मनीषाच्या खोलीमध्ये AC आणि फॅनही नव्हता. आणि ह्याबद्दल तिने अमोलला सांगितले, पण त्याने तेव्हाही तेच उत्तर दिले की त्याला नोकरी मिळाली की तो तिच्या सर्व गरजा पूर्ण करेल, तिला सर्व काही आणून देईल. आणि सासूला सांगावे म्हटले तर तिचेही ठरलेलेच उत्तर असायचे. त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे मनीषा उन्हाळ्यामध्ये कसेबसे दिवस काढत होती. एके दिवशी मनीषा अमोलला म्हणाली, मला माहेरी जायचे आहे. आईबाबांची खूप आठवण येत आहे. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी आईला विचारून पाहतो. सासूला विचारल्यानंतर ती म्हणाली, तू माहेरी गेलीस तर मग घरातील कामे कोण करणार? पण नंतर ती काहीतरी विचार करून म्हणाली, ठीक आहे, तुला जायचे आहे ना, तर 1-2 दिवसांसाठी जा. असे बोलून त्याने तिला माहेरी पाठवले. आणि जाताना तिला आधी हे बजावून सांगितले की इकडची चुगली तिकडे करायची नाही. जर तू असे काही केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मनीषा माहेरी आली. घरी आल्यानंतर तिने घरच्या परिस्थितीबद्दल आईबाबांना काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी मनीषाने तिला ज्या काही गरजेच्या वस्तू हव्या होत्या त्या सर्व वस्तू आपल्या आईला आणायला सांगितल्या. तेव्हा आईने सुद्धा मुलीने मागितले म्हणून पटकन सर्व काही आणून दिले. मनीषानेही आपल्या बाबांना सांगितले की बाबा, तिकडे सासरी माझ्या खोलीतील AC बंद पडला आहे. उन्हाळ्यामुळे खूप गरम होते. त्यामुळे हा घरातला जो जुना AC आहे तो मला द्या आणि तुम्ही दुसरा नवीन घ्या. तेव्हा तिच्या बाबांनी तिलाच एक नवीन AC सुद्धा आणून दिला. पण जेव्हा तिचे बाबा हे म्हणाले की बाळा, आता तुझे लग्न झाले आहे आणि यापुढे तुला जे काही हवे असल्यास तू तुझ्या नवऱ्याला आणायला सांग, तो तुला आणून देईल. बाबांचे बोलणे ऐकून मनीषाने मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी अमोल तिला न्यायला आला. तेव्हा मनीषा आईबाबांनी दिलेले सर्व सामान घेऊन तिच्या सासरी गेली. सासरी गेल्यानंतर ते सर्व वस्तू पाहून तिची सासू काहीही म्हणाली नाही. पण जेव्हा तिने तिच्या खोलीमध्ये बाबांनी दिलेला AC लावून घेतला, तेव्हा आता लाईट बिल खूप येणार असे टोमणे सतत मारायला लागली. आता मनीषा जेव्हा केव्हा माहेरी जायचे म्हणत होती, तेव्हा तिला फक्त 2 दिवसांसाठी माहेरी पाठवण्यात यायचे, तेही धमकी देऊन. आणि आता अमोलही मनीषा माहेरी जायला निघाली की तिच्या हातात घरात कोणती वस्तू हवी आहे आणि त्यालासुद्धा जे काही हवे आहे त्याची लिस्ट बनवायचा आणि सासरी येताना हे सर्व घेऊन ये असे मनीषाला सांगायचा. आणि ती देखील आपल्या आईला सांगून जे सामान अमोलने आणायला सांगितले ते सर्व घेऊन सासरी जायची. आणि हे असेच दिवस सरत होते. मनीषाला जेव्हा केव्हा आपल्या घरी फोन लावावासा वाटत असेल तेव्हा तिला फोनसुद्धा करू देत नव्हते. काही महिन्यांनी
सासूच्या खोलीतील AC खराब झाला तेव्हा सासूने अमोलला सांगून मनीषाच्या खोलीतला AC काढून आपल्या खोलीत बसवायला सांगितले. तेव्हा काही मनीषाला हे सहन झाले नाही. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, माझ्या खोलीतला AC मी काढू देणार नाही. मी तो AC माझ्या माहेराहून आणलेला आहे. आणि सासूबाईसुद्धा मला हेच म्हणायच्या की तुझ्या माहेरून आण. आता जेव्हा मी हा AC माहेराहून आणलेला आहे मग त्या का काढत आहेत? आणि हे सर्व बोलणे खोलीबाहेर उभे राहिलेल्या सासूने ऐकले आणि ती तणतणत खोलीमध्ये आली आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला असे बोलण्याची? माझ्याच घरात राहतेस आणि मलाच असे बोलतेस? अगं तुला इथे राहू देत आहे हेच उपकार मान. तेव्हा मनीषा म्हणाली, मी काय असेच ह्या घरात राहत नाही. दिवसभर तुमच्या घरातील सर्व कामे करते आणि मी इथे जे काही सामान वापरत आहे ते सर्व सामान माझ्या माहेरहून आणलेले आहे. आणि तुम्ही मला असे कसे बोलू शकता की मी तुमच्यामुळे ह्या घरामध्ये राहते म्हणून? मनीषाने दिलेले हे उत्तर ऐकून तिच्या सासूला खूप राग आला आणि तिने रागामध्ये मनीषाच्या कानशिलात लगावली. आता तर मनीषाला सुद्धा जास्तच राग आला. ती म्हणाली, आता मलाही ह्या घरामध्ये राहायची इच्छा नाही. मला माझ्या घरी जायचे आहे. तेवढ्यात तिची नणंद तिथे आली आणि तिनेही मनीषावर हात उचलला. ती म्हणाली, माझ्या आईला अजिबात उलटसुलट बोलायचे नाही, नाहीतर याद राख. तेव्हा अमोलला उभे राहिलेले पाहून त्याची आई म्हणाली, अरे नालायका, तू उभे राहून काय पाहत आहेस? बघ तुझी बायको माझा किती अपमान करते आहे. मला कशी चुरूचुरू बोलतीये. हे सर्व ऐकताना लाज वाटत नाही का? मग काय, आईच्या बोलण्यात येऊन अमोलसुद्धा मनीषाला वाईट साईट बोलून मारहाण करायला लागला. तेव्हा मनीषाने सुद्धा काही ऐकून घेतले नाही. तीही त्याला उलट बोलायला लागली. अमोलने मनीषाला खूप मारहाण केली. मनीषाच्या चेहऱ्यावर मारलेल्याचे व्रण दिसत होते. तिच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या होत्या, त्या फुटल्या, त्यामुळे हाताला सुद्धा बऱ्याच जखमा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मनीषाने लपून आपल्या घरी फोन लावला तेव्हा तिच्या सासूने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला सुद्धा उलटसुलट ऐकवले. जेव्हा किशनराव मनीषाच्या सासरी पोहोचले आणि जेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्याने तिथले दृश्य पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मनीषाचा चेहरा काळा निळा झाला होता. तिच्या हातालाही बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि तिची नणंद तिला बरेच काही ऐकवत होती. पण मनीषाच्या बाबांना समोर पाहून ती एकदम गप्प बसली. मनीषाने तिच्या बाबांना जेव्हा समोर पाहिले तेव्हा ती धावत जाऊन आपल्या बाबांच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. तेव्हा किशनरावांनी मनीषाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, रडू नकोस बाळा, आता मी आलो आहे ना, अजिबात रडायचे नाही. मी सर्व काही बरोबर करेन. तेव्हा तिची सासू म्हणाली, काय बरोबर करणार आहात तुम्ही? एक तर न सांगता आमच्या घरी येता आणि तुम्हाला इथे काय झाले ते ठाऊक तरी आहे का? आणि तुम्ही मध्ये का बोलत आहात? तुमच्या मुलीची बाजू का घेत आहात? तुम्ही आधी तुमच्या मुलीचे पराक्रम ऐका. तुमची मुलगी मला उलटसुलट बोलते आणि आपल्या वस्तूंना तुझे माझे करते. साध्या साध्या गोष्टी तिला सहन होत नाहीत. हे संस्कार दिले आहेत का तुम्ही तिला? बाबा म्हणाले, मला ठाऊक आहे माझी मुलगी कशी आहे ते, आणि आम्ही तिला काय संस्कार दिले आहेत हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. आणि मी माझ्या मुलीला इथून घेऊन जायला आलो आहे. सासू म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मुलीला इथून घेऊन जायचे आहे ना, तर खुशाल घेऊन जा, पण पुन्हा तिला इथे या घरामध्ये परत पाठवायचे नाही. बाबा म्हणाले, मला माझ्या मुलीला अशा घरामध्ये आता ठेवायचेच नाही जिथे तिला अशा खालच्या पातळीची वागणूक मिळते. किशनराव पुढे म्हणाले, मी माझ्या फुलासारख्या मुलीला तुमच्या घरी लग्न करून पाठवले होते आणि तुम्ही माझ्या मुलीची अशी अवस्था केलीत. संध्याकाळची वेळ झाली होती. अमोलचे आजोबा घरी आले होते. जेव्हा त्यांनी किशनरावांना पाहिले तेव्हा त्यांना पाहून ते म्हणाले, काय बेटा, कसा आहेस? तुम्ही मुलीचे लग्न लावून दिले आणि विसरूनच गेलात की तिला? कधीतरी येऊन मुलीला भेटायचे असते की नाही? किशनराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला फसवले आहे. तुम्ही आजारी आहात असे सांगून महिन्यातच लग्न उरकून टाकले. अमोलचे आजोबा चकित होऊन किशनरावांकडे पाहत होते, कारण लग्नाच्या वेळी त्यांना फक्त ताप आला होता, बाकी त्यांना काहीच झाले नव्हते. किशनराव पुढे म्हणाले, बरं ठीक आहे, आता लग्न झाले तर झाले, पण माझ्या मुलीला विनाकारण का त्रास दिला जातोय? यावर आजोबा म्हणाले, काय झाले? तुम्ही असे का बोलत आहात? आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सांगा, स्पष्टपणे बोला. किशनराव मनीषाकडे बोट दाखवून म्हणाले, तुम्हीच बघा,
लग्न होऊन माझी मुलगी या घरात आली तेव्हा मी तिला असे पाठवले होते का? तुमच्या घरच्यांनी काय अवस्था केली आहे बघा माझ्या मुलीची. हिच्या हातावरच्या जखमा बघा. किती मारहाण केली आहे माझ्या मुलीला. असे बोलताना किशनरावांचे डोळे भरून आले. त्यांचे बोलणे ऐकून आजोबा घाबरले. तेव्हा किशनराव म्हणाले, तुम्ही घरात मोठे आहात, मग तुम्हाला ठाऊक नसते का तुमच्या घरामध्ये काय काय चालू असते? कुठे गेला आहे तुमचा नातू आणि मुलगा? बोलवा त्यांना. आजोबा म्हणाले, बाळा, मी जास्त तर घराबाहेरच असतो. मीच शेतीची देखभाल करतो. माझ्यावरच ही जबाबदारी आहे. माझा मुलगा अरुण आता इथे राहत नाही. तोही कामानिमित्त घराबाहेर असतो. महिन्यातून एकदा घरी येतो. त्यामुळे आमच्या पाठीमागे घरामध्ये काय काय होते हे आम्हाला ठाऊक नसते. पण तुम्ही मला सांगणार आहात की नाही काय झाले? तेव्हा किशनरावांनी आजोबांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांना खूप राग आला. ते आपल्या नातवाच्या आणि सुनेचा पराक्रम ऐकून किशनरावांना म्हणाले, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. त्यांच्याकडून जी काही चूक झाली यापुढे अशी चूक कधीच होणार नाही. आता मीच घराकडे जातीने लक्ष देईन. पण तेव्हा किशनराव म्हणाले, पण आता मी माझ्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत इथे सोडून जाऊ शकत नाही. जर तुम्हाला आत्तापर्यंत घरामध्ये काय चालू आहे हे ठाऊक झाले नाही तर यापुढे ठाऊक होईल आणि तुम्ही घरामध्ये लक्ष द्याल याची काय गॅरंटी आहे? त्यामुळे मी माझ्या मुलीला इथून कायमची घेऊन जाणार आहे. आणि असे बोलून किशनराव मनीषाला आपल्यासोबत घेऊन निघाले. तेवढ्यात अमोल आला आणि म्हणाला, बघा, विचार करा. तुम्ही हिला घेऊन गेला तर पुन्हा तुमच्या मुलीला मी घरात घेणार नाही. अमोलची आई म्हणाली, अरे घेऊन जात आहेत तर जाऊ देत. बहू किती दिवस लेकीला घरात ठेवून घेतात. शेजारी किंवा नातेवाईकांना समजले ना नवरा सोडून मुलगी माहेरी राहते तेव्हा तोंड लपवत फिरतील. मग समजेल यांना. हे ऐकून किशनरावांना राग आला. पण तरीही ते हसत म्हणाले, माझी मुलगी मला जड झाली नाही. आणि बाहेरच्या लोकांचे म्हणाल तर मी लोकांकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही. माझ्या मुलीने मी जगापासून तोंड लपवत फिरावे असे काहीही केले नाही आणि यापुढेही ती असे वागणार नाही. चल मनू. असे बोलून किशनराव आपल्या मुलीला घरी घेऊन आले. मनीषा घरी आल्यावर विमलताईंनी मनीषाकडे पाहिले आणि तिची अशी अवस्था पाहून आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. त्या म्हणाल्या, हे काय होऊन बसले ग मनू? तुझी किती वाईट अवस्था केली आहे त्या लोकांनी. तेव्हा किशनराव म्हणाले, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. आधीपासूनच माझ्या मनात ते स्थळ नव्हते. पण तू तुझ्या हट्टी स्वभावामुळे माझे काही चालू दिले नाही आणि आता त्याचा परिणाम माझ्या मुलीला भोगावा लागत आहे. किशनराव आधीच खूप रागात होते. पण ते आता आपल्या पत्नीवर जास्त रागाला गेले. कारण मनीषाने वाटेतच त्यांना सर्व काही सांगितले होते की तिचा नवरा बिनकामी आहे. त्यामुळे तो सतत तिला माहेरी पाठवून त्याला ज्या काही वस्तू हव्या होत्या त्याची मागणी करत होता. विमलताई म्हणाल्या, मला याबद्दल काय ठाऊक होते की ते लोक असे निघतील म्हणून. मी विचार केला होता, मुलगा एकुलता एक आहे. त्यांच्याकडे शेती, स्वतःचे घर आहे. त्यामुळे आपली मुलगी तिथे आनंदाने राहील. मला हे ठाऊक नव्हते की ते लोक इतक्या खालच्या पातळीचे असतील. एवढे श्रीमंत असताना सुद्धा लहान सहान गरजा आपल्याकडून पूर्ण करून घेतील. माझा फक्त हाच उद्देश होता की आपली मनू आयुष्यभर सुखात राहावी म्हणून. हे ऐकून किशनराव म्हणाले, यामध्ये फक्त तुझीच चूक नाही तर काही अंशी माझीसुद्धा चूक आहे. ते लोक लग्नाची घाई करत होते तेव्हाच माझ्या मनात आले होते नकार द्यावा. तर मी तेव्हाच त्यांना नकार दिला असता तर आज माझ्या मुलीची अशी अवस्था झाली नसती. तेव्हा मनीषा म्हणाली, नाही बाबा, खरे तर मी या सर्वाला जबाबदार आहे. जेव्हा मला ठाऊक झाले होते की अमोल काहीच काम करत नाही तेव्हाच मी तुम्हाला सांगायला हवे होते. आणि तुम्हाला सतत माहेरी पाठवताना नेहमी हे आण ते आण म्हणायचा. तेव्हाच मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितले असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. असे बोलताना मनीषा रडायला लागली. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, जाऊ दे बाळा, आता यासाठी कोण जबाबदार आहे किंवा नाही हे बोलून काहीही उपयोग नाही. जे व्हायचे ते झाले. पण आता तू त्या घरात पुन्हा जाणार नाहीस आणि तू यापुढे त्यांचा फोनही उचलणार नाहीस. आता जे काही बोलायचे असेल ते मीच बोलेन. मनीषा ठीक आहे म्हणाली. आता तिला माहेरी येऊन 15 दिवस झाले होते. ती तिच्या खोलीतच बसून असायची. सारखी गप्प गप्प राहायला लागली. तिने जेवण देखील कमी केले. एके दिवशी शेजारच्या उमा काकू आल्या
आणि त्यांनी मनीषाच्या आईला विचारले, काय हो विमलताई, तुमची मनीषा 15 दिवस झाले इथे माहेरीच आहे. काय झाले? सासरी भांडण वगैरे झाले का? विमलताई म्हणाल्या, तुम्हाला काय हवे आहे का? नसेल तर जा घरी, मला बरीच कामे आहेत. असे बोलताच उमा काकू रागाने उठून निघून गेल्या. पण हे सर्व त्या मनीषाने ऐकले होते. ती रडायला लागली. मनीषा आतल्या आत विचार करत होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली आणि तिची अशी अवस्था पाहून तिच्या आईबाबांनाही खूप वाईट वाटायचे. किशनराव म्हणायचे, विमल, तू मनीषाला समजाव. यातून ती जितक्या लवकर बाहेर पडेल तेवढे तिच्यासाठी चांगले आहे. ती जर अशीच आतल्या आत झुरत राहिली तर मग त्याचा तिलाच खूप त्रास होईल. त्या म्हणाल्या, मी खूप प्रयत्न केला तिला समजवण्याचा, पण ती माझे काहीच ऐकायला तयार नाही. ती माझ्याशी सुद्धा बोलत नाही. मला असे वाटते की दुसऱ्यांच्या मुलीची अशी वाईट अवस्था करणाऱ्या माणसांना चांगला धडा मिळायला हवा. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत असे काही होणार नाही. किशनराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस, पण अशा लोकांना तर फक्त देवच समजावू शकतो, कारण देवाच्या काठीला आवाज नसतो. पण जेव्हा ती कोणावर पडते तर तेव्हा मागचे पुढचे सर्व हिशोब पूर्ण करून घेते. बघू, मीच आता मनूला समजावून पाहतो. असे बोलून किशनराव यांनी मनीषासाठी आईस्क्रीम आणले आणि ते मनीषाच्या खोलीत गेले आणि तिला म्हणाले, मनू, तू आधी या खोलीबाहेर चल बघू. किती दिवस झाले तू इथेच बसलेली असतेस. असे बोलून ते मनीषाला बाहेर बैठकीच्या खोलीमध्ये घेऊन आले आणि म्हणाले, मनू, हे बघ, मी तुझ्यासाठी तुझे फेवरेट आईस्क्रीम आणले आहे. आता पटकन खाऊन घे बरं. ती म्हणाली, बाबा, मी नंतर खाते. खरे तर बाबा, मला आता काहीही खाण्याची इच्छाच होत नाही. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, का बरं? एक सांगू बाळा, जे लोक वाईट वागतात ते तर खुलेआम फिरतात आणि आपण तर काही वाईट केले नाही. मग तू अशा प्रकारे उदास राहून स्वतःला शिक्षा का देत आहेस? हे बघ, तू लग्नापूर्वी कशी होतीस अगदी तशीच राहा. ती म्हणाली, बाबा, आता मला कोणाला काही बोलावेसे वाटत नाही, कोणाला भेटावेसे वाटत नाही. मला सतत असे वाटते की ते सर्व लोक माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत की तू पुन्हा सासरी कधी जाणार आहेस. तेव्हा बाबा म्हणाले, बाळा, हे जे जग असते ना ते असेच असते. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. आपल्याबरोबर काय झाले ते फक्त आपल्यालाच ठाऊक असते. तेवढ्यात उमा काकू पुन्हा आल्या, पण ह्यावेळेस किशनराव घरामध्ये होते. त्यांनी तोच प्रश्न पुन्हा किशनरावांना विचारला की तुमची मुलगी 15-20 दिवस झाले आहे इथेच आहे, ती सासरी परत जाणार नाही का? हा प्रश्न उमा काकूंनी मनीषासमोर विचारला. त्यामुळे किशनरावांना भयंकर राग आला. ते म्हणाले, तुम्हाला का करायच्या आहेत माझ्या मुलीच्या चौकशा? तुमची मुलगी त्या बाजूच्या गल्लीतल्या केशवसोबत पळून गेली तेव्हा आम्ही विचारायला आलो होतो का? नाही ना? मग माझ्या मुलीने तर असे काहीच केले नाही. मग तुम्हाला एवढी का काळजी आहे तिची? हे बघा, आम्ही अजून जिवंत आहोत आमच्या मुलीची काळजी करण्यासाठी. ती इथे राहू देत किंवा आणखी कुठेतरी. असे बोलताच उमा काकूंनी मान खाली घातली. आता आणखी एक मुलगी आहे. माझ्या मुलीपेक्षा जरा स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या, नाहीतर ती सुद्धा एक दिवस तुमच्या हातावर तुरी देऊन निघून जाईल. आणि हो, आणखी एक. किशनराव पुढे म्हणाले, आता मी तुम्हाला असा बोललो म्हणून 4 लोकांमध्ये बसून आमच्याबद्दल चुगल्या करा. याशिवाय तुमचे पोट कसे भरणार म्हणा. हे बघा, शेवटचे सांगतो, यापुढे आमच्या घरी नाही आलात तर उत्तम. उमा काकू किशनरावांना पाहू लागल्या. तेव्हा ते म्हणाले, दरवाजा तिकडे आहे, निघा आता. मग उमा काकू लगेच उठून तिथून निघून गेल्या. किशनरावांनी आपल्या मुलीकडे पाहिले आणि म्हणाले, मनू, अशा लोकांना ह्याच भाषेत उत्तर द्यायचे असते, म्हणजे ते पुन्हा आपल्या नादी लागतच नाहीत. मनू, तू स्वतःला का बरं शिक्षा करून घेत आहेस? तू बाहेर निघ आणि सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दे. पण यावर मनीषा काहीच बोलली नाही आणि तिने मान खाली घातली. तेव्हा किशनराव म्हणाले, बरं ठीक आहे, मला एका प्रश्नाचे उत्तर दे. मला सांग, तुला पुन्हा तुझ्या सासरी जायचे आहे का? तेव्हा बाबांचे बोलणे ऐकून मनीषाने पटकन बाबांकडे पाहिले आणि ती नाही म्हणाली. नाही बाबा, मला अजिबात तिकडे जायचे नाही. मग बाबा म्हणाले, मग तू का बरं टेन्शन घेत असतेस? मला असे वाटते की तू ते सर्व विसरून पुढे जावेस, पुन्हा तुझ्या आयुष्याला सुरुवात करावीस. तेव्हा मनीषा म्हणाली, ठीक आहे बाबा, मी प्रयत्न करेन. म्हणून तुला प्रयत्न तर करावाच लागेल आणि सर्वांना दाखवून द्यावे लागेल की माझी ही मुलगी खूप हिंमतवाली आहे. पण आता पटकन हे आईस्क्रीम खाऊन घे.
आता नको म्हणू नकोस. त्यानंतर मनीषा आईस्क्रीम खायला लागली आणि बाबांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि ते बाहेर निघून गेले. तिकडे अमोलचे बाबा घरी आले तेव्हा त्यांना घडलेला सर्व प्रकार समजला. तेव्हा त्यांनी मनीषाच्या बाबांना फोन लावला आणि स्वतःची चूक मान्य केली आणि म्हणाले, तुम्ही फक्त एकदा माझ्या बोलण्यावरून मनीषाला सासरी पाठवून द्या. यापुढे असे तिच्यासोबत काहीही होणार नाही. पण तेव्हा किशनरावांनी नकार दिला आणि ते म्हणाले की मी माझ्या मुलीला आता पुन्हा कधीच तिकडे पाठवणार नाही. खूप विनंती केल्यानंतर किशनराव मनीषाला सासरी पाठवण्यास तयार झाले. पण ज्या दिवशी मनीषा सासरी जाणार होती त्याआधी एक दिवस अमोलचा तिला फोन आला आणि तो मनीषाला म्हणाला, हे बघ मनीषा, हा सर्व प्रॉब्लेम माझ्याकडे नोकरी नसल्यामुळे झाला आहे. त्यामुळे तू असे कर, तू येत आहेस तर तुझ्या बाबांना म्हण की मला 1,00,000 रुपये द्या. मी इथेच कुठेतरी छोटा मोठा बिझनेस चालू करेन. त्या शेतीची कामे तर मला काही जमणार नाहीत. त्यामुळे तुझ्या बाबांनी जर पैसे दिले तर मी माझा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करेन. मग त्यानंतर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. अमोलचे बोलणे ऐकून मनीषाला खूप राग आला. ती आधीच तर खूप मुश्किलीने सासरी जायला निघाली होती. पण आता तर तिने एक संकल्प केला आणि तिने आपल्या बाबांना जाऊन सर्व काही सांगितले आणि हेही सांगितले काहीही झाले तरी आता ती पुन्हा सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा किशनरावांनी अमोलच्या बाबांना फोन लावून घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, आता मी कधीच माझ्या मुलीला काहीही झाले तरी तिकडे पाठवणार नाही. त्यामुळे तुम्ही सरळ घटस्फोटाच्या पेपर्सवर अमोलची सही करून पाठवा, नाहीतर आता आपण कोर्टात भेटू. मग काय, जास्त बदनामी होईल म्हणून अमोलच्या बाबांनी दोघांचा घटस्फोट करवून दिला. आता मनीषाने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. ती शिकलेली होती त्यामुळे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आज आपल्या मुलीला अशा दलदलीतून बाहेर काढले त्यामुळे ते खूप आनंदी होते आणि ते विचार करत होते की काही लोक कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात, ज्यांची शेपटी नळकांडात घातली तरी ती वाकडीच राहते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.